बातमी साताऱ्यातून. साताऱ्यात ड्रग्ज सापडत असताना पालकमंत्री काय करतात? सुषमा अंधारेंनी शिंदेंच्या भावासह शंभूराज देसाईंवर गंभीर आरोप केलेत. सुषमा अंधारेंच्या आरोपांवर मंत्री शंभूराज देसाईंनीही प्रत्युत्तर दिले. सनसनाटी निर्माण करण्यासाठी अंधारेंचे आरोप असल्याचं देसाई म्हणालेत. ड्रग्ज प्रकरणाशी एकनाथ शिंदेंच्या भावाचा संबंध नाही असंही त्यांनी म्हटलंय. पाचगणी हे पर्यटनाचं ठिकाण आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्वाचं, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं, हा मिनी स्वित्झर्लंड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात, अशा ठिकाणी जर ड्रग्जचा आणि कोकेनचा विळखा असेल आणि याची कल्पना जर पालकमंत्र्याला नसेल तर त्याला पालकमंत्री म्हणून घ्यायचा अधिकार आहे का? पालकमंत्र्याला कळलं पाहिजे की राज्यातले अत्यंत महत्वाचं पर्यटन स्थळ माझ्या जिल्ह्यामध्ये येतं आणि मी त्या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे. ज्या अर्थी कोके इतकं सगळं होतंय, चला कोणी बॉम्ब ब्लास्ट करून गेलं तर कळायचं नाही यांना. मी आज परत श्रीमती अंधारेंना सांगतो की आदरणीय शिंदे साहेबांचा आणि प्रकाश शिंदे साहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत, पण केवळ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, सनसनाटी निर्माण करायची आणि स्वतःच्या पक्षात मी कशा पद्धतीनं शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत. तपोवन वृक्षतोडी विरोधातील याचिकेवर आज सुनावणी. मनसेचे पदाधिकारी नितीन पंडित यांनी ही याचिका दाखल केली आहे. तपोवनातील एकही वृक्ष तोडू नये नितीन पंडितांनी याचिकेतून न्यायालयाकडे ही मागणी केली आहे. त्यामुळे तपोवन वृक्षतोडी विरोधात याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.